अनु, गौरी आत नको, अण्णा मारतील मला, नको आत. अनु, तू काय वेडी बिडी झाली आहेस का? हां, अगं एवढं सगळं झालं तरी सुद्धा त्यांनी तुझ्यावर हात उचलला नाही, मग आता ते का हात उचलतील? चल चल. रोषा, अण्णा किचन. गौरी खरंच नको ना प्लीज. तू तुझ्या प्रेमासाठी वडिलांचा रागही सहन करू शकत नाहीस का? अगं मी एक वेळ त्यांचा राग सहन करेन, पण मगाशी बघितलंस ना त्यांनी कसं डोळ्यात पाणी आणलं. आणि गौरी परत त्यांनी मला असं इमोशनल ब्लॅकमेल केलं ना तर मी नाही सहन करू शकत. सकाळपासून काहीच खाल्लं नाही बघ. त्यांनी जर काही खाल्लं नाहीये तर त्यांना खायला लावणं जबाबदारी आहे तुझी. हे घे, चल चल. यार टॉस कुठे गेल? हे कुकर, हे टॉस कधी जागेवर असते रे. अण्णा काका, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना? बघा, अनु तुमच्यासाठी खायला घेऊन आलीये, थोडं खाऊन घ्या ना. मी आत्ताच अनुशी बोलत होते तर अनु मला म्हणाली की ती इतक्यात लग्नाचा विचार करणारच नाही. आता ना ती पूर्णपणे तिच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे. आणि एकदा का ती आणि सौरभ स्वतःच्या पायावर उभे राहिले की मग ते दोघं मिळून लग्नाचा विचार करतील. हो ना अनु? क्या करणे की तू? हा, अरे हात बाजूला असतं ना तुझा अनु. तुझं ते डोळे डोकं हा सगळं खराब झालं असतं. आणि तुला स्वतःची केअर घ्यायला येत नसते आणि तू स्वतःच्या मनाने प्रेम करायला निघाले असते. सॉरी अण्णा. आणि अण्णा, गौरी बोलते तसं मी खरंच मनापासून अभ्यास करेन. तुमच्या परवानगीशिवाय ना मी कुठलंच पाऊल नाही उचलणार अण्णा. पण तुम्ही असं माझ्यावर चिडू नका ना, माझ्याशी बोला ना अण्णा. मला तुझं ते सारी बिरी नको असते. काही झालं तरी मी तुला लव्ह मॅरेज करायला परमिशन देणार नसतं. अँड दॅट्स फायनल. अण्णा काका, असं प्रेम करणं गुन्हा असल्यासारखं का बोलताय आहो तुम्ही? अनुचं आणि सौरभचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांना लग्न करू द्या ना. त्यांनी जर लग्न केलं तर एवढं मोठं काय आभाळ कोसळणार आहे? काय मोठं आभाळ कोसळणार आहे? अरे तुझे आई वडील जेव्हा तुझं मॅरेज करतील ना तेव्हा त्यांना विचारशील काय मोठं आभाळ कोसळणार असते ते. अरे सोसायटीचे काही नॉर्म असतात मॅरेजसाठी. ते मुलाचं वय काय, स्टेटस काय, हे सगळं बघावं लागत असतं. बाहेरचा मुलगा केला ना तर लोक शेण घालतील तोंडात, शेण. आणि तुम्ही निवडलेला मुलगा चुकीचा निघाला तर? सॉरी अण्णा काका, पण तुम्ही निवडलेला मुलगा जर चुकीचा निघाला, त्याचा अनुला खूप त्रास झाला तर ती माणसं येणार आहेत का तिला सांभाळण्यासाठी? नाही ना. मग तिने जर एखादा मुलगा निवडलाय तर तुम्ही त्याची पारख करून घ्या ना व्यवस्थित. तुम्हाला हवा असेल तर त्याची परीक्षा घ्या, पण त्या दोघांना असं एकमेकांपासून दूर नका न करू. ज्या अर्थी अनुचा इतका विश्वास आहे त्या मुलावर, त्या अर्थी तो मुलगा नक्कीच चांगला असेल. त्या मुलाचं नाव पण काढायचं नसतं, सांगून ठेवतो. रे गौरी, ते कामाला लागायचं. रे टॉस आहे, तू पण रे. गौरी, जरा चहा टाकते का प्लीज? हो, हे झालं की टाकतेच. हा, दादा पण येईल ना आता. अरे देवा, हा काय झालं? नाही, तुमचा भाऊ आहे ते ठीक आहे, पण ते असे का वागताय तो? म्हणजे
अर्पिता ताई, हा तुम्हाला माहिती आहे आज कॉलेजमध्ये काय झालं? काय ग? आपले कॅन्टीनवाले अण्णा काका आहेत ना, त्यांची मुलगी आहे अनु. हा. तिचं एका मुलावर प्रेम आहे आणि नेमकी आता हे सगळं प्रकरण कळलं अण्णा काकांना. अण्णा काका खूप अडकले होते माहितीये. त्यांचा आधीच्या सगळ्याला विरोध होता आणि नेमकी तिथे आज सर आले आणि सरांनी आगीत तेल ओतायचं काम केलं. मग काय, अण्णा काका आणखीनच भडकले. मग ते ऐकायलाच तयार नव्हते काहीच. काही गरज नसताना अभिमन्यू सरांनी अण्णा काकांची बाजू घेतली माहितीये. अगं दादाला नाही आवडत गसला फालतूपणा. फालतूपणा? अर्पिता ताई, तुम्ही पण या सगळ्याला फालतूपणा म्हणताय? अगं नाही म्हणजे तसं नाही, जनरली कॉलेजमध्ये असल्या प्रकरणांकडे असंच बघितलं जातं ना, म्हणून म्हणलं मी. अहो हो, पण त्या दोघांचं खरं खुरं प्रेम आहे एकमेकांवर. ही मुलगी आज इथेच आहे. दादा मी सांगितलं होतं ना तुला, मी तिला मदतीला बोलवणार आहे म्हणून. तुझ्या त्या मंजुताईंची सुट्टी संपली नाही का अजून? आणि नसेल संपली ना तर दुसऱ्या कोणाला तरी घे, पण हिला नको. हिला अभ्यास करण्यासाठी सुद्धा माझंच कॉलेज मिळालं, पैसे कमवण्यासाठी सुद्धा माझंच कॉलेज. आता तर घरात आली ती. ए बाई, दुसरीकडे बघ ना, तुला काय काम बघायचं त्या तिकडे मिळवलं पैसे. दादा काय प्रॉब्लेम आहे रे तुला तिचा? किती बोलतोस तू तिला? कारण त्रास होतो तिला बघितलं की मला. सर एक मिनिट, सॉरी, पण तुम्ही मला नेहमी आडवे येता. मी तुम्हाला मागे पण विचारलं होतं की तुम्हाला माझा काय प्रॉब्लेम आहे, का तुमच्या डोळ्यात चलते मी इतकी? मला काही कळतच नाही. आणि सर मला एक गोष्ट सांगा, त्या मंजुताई गेली अनेक वर्ष तुमच्याकडे काम करतायत, तुमचं त्यांच्याकडे जातं का हो लक्ष? मग तसंच माझ्याकडे का दुर्लक्ष करत नाही तुम्ही? सर प्लीज, तुम्ही ना माझ्याकडे दुर्लक्ष करत जा, कारण त्यानं जगणं सोपं होईल, तुमचं पण आणि माझं पण. केलंय असं, पण तुझं वागणं आहे तसं दुर्लक्ष करण्यासारखं. काय गरज होती बायशी उद्योग घालण्याची? अहो सर, काय फरक पडतो त्याने इतका? काय फरक पडतो सांगा ना. अहो वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असू शकतात, आणि एखाद्याने आपला मुद्दा खोडून काढला तर त्यात एवढं काय झालं? गौरी ताई एक मिनिट बोलू देत आज मला. तिथे कॉलेजमध्येही तसंच. अहो सर, त्या सौरभचं आणि अनुचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हो, खरं प्रेम आहे. त्याचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला तेच कळत नाहीये. अण्णा काकांना प्रॉब्लेम आहे मी समजू शकते, कारण ते तिचे वडील आहेत, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अर्पिता ताई, अहो हे सरळ सरळ तिकडे येऊन स्वतःचा निर्णय देऊन गेले हो की हे चुकीचं आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला माहितीये का? अण्णा काकांचा या सगळ्याला विरोध होता तो आणखीन फर्म झाला. आपण जर एखाद्याच्या लव्ह स्टोरीतली हिरो नाही होऊ शकत तर ठीक आहे, पण विलन तरी होऊ नयेत ना. आणि सर तुम्ही वृक्ष आहात म्हणून बाकी सगळ्या जगाने वृक्ष वागायला पाहिजे हा तुमचा हट्ट काय आहे? सर तुम्ही कोणावर तरी प्रेम करा असं तुम्हाला कोणी सांगतच नाही, पण जी माणसं एकमेकांवर प्रेम करतायत, अगदी मनापासून प्रेम करतायत, त्यांना तर करू दे. या जगात ज्यांनी ज्यांनी प्रेम केले ना त्या कोणाचंही कधीही भलं झालं नाहीये. वाताहत झाले सगळ्यांची.
बघितलात ना कशा माझ्या जखमीवर चक्कल्या निघाल्या. पण तुम्हाला काय त्याच? तुम्ही आपल्या स्वतःच्या जगात आहात. त्रास मला होतोय, पण तुम्ही एकटा भोगणं नाहीये. मी तुमचा सांभाळ करीन, तुमची सेवा करीन, तुम्हाला यातनं बरं करीन. मग मात्र तुमची सुटका नाही. माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडनं मला मिळाल्याशिवाय तुमची सुटका नाही. पद्मिनी कारगिल, मी आता नाही बघणार. दादा आधी असा नव्हता ग. खूप हळवा होता. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायचा. कुणी काही वाईट वागलं ना तर दादाला पण खूप वाईट वाटायचं. कुणावर अन्याय झाला तर लगेच पेटून उठायचा दादा. त्याच्याच भाषेत सांगायचं तर चैतन्याचा झरा का काय म्हणतात ना, अगदी तसा होता माझा दादा. आयुष्य असं रसरसून जगायचा दादा. हो, पण आता सगळं भूतकाळात जमा झालंय. पण तुमचा आणि प्रेमाचा काय संबंध? खऱ्या प्रेमाची ताकद समजून घ्यायची असेल नसेल तर कधीतरी प्रेम करून तर बघा ना. आपण जर एखाद्याचं हिरो नाही होऊ शकत तर ठीक आहे, पण विलन तरी होऊ नयेत ना. पण का नाही? म्हणजे इतके कडवट का झालेत ते? काहीही सांगा त्यांना, एक तर त्यांच्या कपाळावर तरी आठे असतात, नाही तर सतत नन्नाचा पाडा असतो. हे त्यांचं ठरलेलं आहे. आणि प्रेमाशी तर काय वावगय कोणास ठाऊक. तुम्हाला सांगू ताई, सर कधी प्रिन्सिपल झाले ना तर त्यांच्या कॉलेजच्या बोर्डावर लिहिलं असेल की इथे प्रेमवीरांना प्रवेश नाही. प्रेमात विश्वासघात झाल्यावर अजून दुसरं काय होणार आहे गौरी? कशा करता त्या सगळ्या जुन्या गोष्टी पुन्हा एकदा उकरून काढतेस तू, आणि तेही त्या गौरीच्या मार्फत. तुझ्यामुळे माझा प्रेमावरचा विश्वास उडाला, जगण्याची उर्मी संपली. माझ्या जवळची माणसं मी गमावली तरी समाधान नाही झालं तुझं अजून. कशा करता मला त्या भूतकाळात पुन्हा एकदा जगायला लावतेस तू? तू केलेल्या विश्वासघाताचं विष माझ्या शरीरात इतकं भिनलंय ना की विखारी झालोय मी, आणि सगळा तुझ्यावरचा राग तिच्यावर निघतोय, त्या बिचाऱ्या मुलीवर. विश्वासघात म्हणजे? दादाची एक मैत्रीण होती, तो कॉलेजमध्ये असताना. दादाचं खूप प्रेम होतं तिच्यावर. नंतर काय झालं काय माहिती. म्हणजे मी इथे नव्हते ना, मामाकडे होते गावाला. ती सोडून गेली त्याला. दादाची तर वाट लागलीच, त्याच्याबरोबर आमच्या अख्ख्या घराची वाट लागली. तेव्हापासून तो असा झाला. सगळ्या जगावर राग काढत असतो तो. तुझ्यावरचा राग कसला? खरं तर राग माझ्यावरचाच आहे. इतकं कसं वाहवत गेलो मी तुझ्या प्रेमात. सगळ्या जगाकडे डोळसपणे बघणारा मी तुझ्या बाबतीत इतका अंधळा कसं काय झालो? तू माझ्याशी खोटं बोलतेस, काहीतरी लपवतेस अशी मला शंका सुद्धा नाही आली. तू जर मला सांगितलंस असलं की माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये तर तुझ्या या निर्णयाचा मी आदर केला असता तन्वी. पण तू जो मार्ग स्वीकारलास ना तन्वी, तो चुकीचा होता. तिच्याचमुळे प्रेमाबद्दल एक असूया निर्माण झाली आहे दादाच्या मनात. प्रेम म्हणजे वेळ वाया घालवणं, प्रेम म्हणजे सगळं फालतूपण आहे. बघ ना, अजून लग्न सुद्धा केलं नाहीये दादानं. म्हणजे किती दुखावला गेला असेल तो.
ही अशीच मुलगी माझ्या दादाच्या नशिबात काय यावी ना तेच मला कळत नाही. कोण कोण होती ती मुलगी? माहित नाही ग. मी रोज विचारते दादाला, पण तो कधी काही सांगतच नाही. तिचं नाव सोड, ह्या सगळ्याविषयी तो एका शब्दाने कधी घरात काही बोलत नाही. विश्वासघात त्या मुलीने केलाय, पण त्याची शिक्षा मात्र माझ्या दादाला भोगावी लागते. मनापासून प्रेम केलं मी तुझ्यावर तनू, खूप मनापासून. पण तू मात्र वार केलास माझ्यावर, माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. तुझी आई बरी व्हायची वाट बघतोय मी. तर अनेक प्रश्नांची उत्तर मला त्यांच्याकडनं हवी आहेत, आणि ती जोपर्यंत मला मिळत नाहीत ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. पाठीत खुपसलेला खंजीरही बदल्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यालाही वाटत आहे वार समोरून व्हायला हवा. मी रोज देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, माझ्या दादाची शिक्षा लवकर संपू दे रे, आणि त्याला परत माणसात येऊ दे. सगळ्यांमुळे ना आमची आई सुद्धा. आईचं काय? मी आलेच. गौरी, हे काय करून बसलीस अगं? तरी बाबा नेहमी सांगत असतात, जसं दिसतं तसं नसतं. पण हे देवा, म्हणून अभिमन्यू सर असेल. वरवरनं कितीही कठोर दिसत असले ना तरी मनाने खूप हळवेत सर. आणि प्रेमातच विश्वासघात झालाय त्यांचा. आणि मी त्यांना प्रेमावरनच एवढं काहीतरी बोलून आली. नाही गौरी, तू जर त्यांना त्रास दिलास ना तर त्यांची माफी मागण्यासाठी आता तूच काहीतरी केलं पाहिजे. दादा, हे घे गरमागरम कॉफी. अरे थँक्यू. खरंच गरज होती आता याची मला. काय रे? कॉलेजचा अख्खा दिवस आज वाया गेला. खरं तर कॉलेज म्हणल्यानंतर परीक्षा, अभ्यास, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट यावर चर्चा व्हायला पाहिजे ना. पण आज आमच्या कॉलेजमध्ये प्रेमाचा परिसंवाद रंगला होता. अरे दादा, कुठल्या त्या मुलीचं प्रकरण चालू आहे कॉलेजमध्ये, आणि तू काय त्याचं एवढं टेन्शन घेतोयस? अरे असेल तिचं प्रकरण, ती आणि तिचे आई वडील बघून घेतील ना. कॉलेज मधल्या प्रत्येक गोष्टीचं टेन्शन तू का घेतोस? तू का त्रास करून घेतोस स्वतःला? आणि दादा, प्रेमामुळे आयुष्यातली 1-2 वर्ष जातील वाया. जाऊ दे ना, त्याच्यामुळे अख्खं आयुष्य वाया जाणार आहे का? साधं कॅल्क्युलेशन आहे. तेच तर करत नाहीत लोक प्रेमात, कॅल्क्युलेशन. एका नजरेत कुणाच्या तरी प्रेमात पडतात आणि मग हिशोबच मांडत नाहीत कुठल्याही गोष्टींचा. मग किती गोष्टी खराब झाल्या, काय वाया गेलं, काय हरवलं, कशाचीही टोटल लागत नाही प्रेमात. आयुष्याचे आयुष्य बर्बाद करून घेतात. जसं तुझं आयुष्य झालंय, हो ना? तेच तर सांगायचा मी प्रयत्न करतोय आमच्या विद्यार्थ्यांना. पण ऐकतील ते विद्यार्थी कसले की सांगतोय बाबा नका नादी लागू त्या प्रेमाच्या, सांभाळा स्वतःला. दादा, तुझं कॉलेज, तुझे विद्यार्थी, तुझ्या सूचना बास कर रे आता. तुझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामधला बॅलन्सच सगळं बिघडत चाललाय. मला ना आता मध्ये एक फॉरवर्ड व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की आपल्या कामावरचे जे काही टेन्शन असतात, जे काही विचार असतात ना, ते सगळे तिथेच सोडून यायला पाहिजेत. अरे तुझं काहीतरी पर्सनल आयुष्य आहे का नाही? घर, घरातली माणसं, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही का होत आता याच्यामुळे? सांग बरं. आजपासून ठरलं, यापुढे कॉलेजच्या गोष्टी घरी आणणार नाही आणि गुंतणारही नाही त्याच्यात फार. दादा, खरं बोलतोस तू? अरे असं झालं तर किती छान होईल.
मुळात तू आनंदी राहायला लागशील. दादा आणि माझा तो मी पूर्वीचा दादा खूप मिस करतेय रे, खरंच. काय करणार, चुकत गेला तुझा दादा आयुष्यात वेळोवेळी. नाही कळलं त्याला कशाला महत्व जास्त द्यायचं, कशाला कमी द्यायचं. पण आता नाही. आता तू, आभा, मॅडम तुमच्यासाठी जास्तीत जास्त वेळ काढणं, माझ्या माणसांसाठी जेवढं करता येणं शक्य आहे तेवढं सगळं करणं. खरं तर माझा दृष्टिकोनच मला बदलायला हवा. दादा अरे बास रे, मी तुला एवढंच काहीतरी बोलले तर किती लेक्चर दिलंस मला. प्रोफेसर शोभतोस तू कॉलेजचा. मला नसतं जमलं बाई तुझ्यासारखं विचार करायला आणि बोलायला. तू करूच नकोस विचार, मी आहे ना. खरंच आता काही गोष्टींना पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे. माझा निर्णय सांग आहे, राजीनामा.